लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श पब्लिक स्कूल CBSE मध्ये मराठी राजभाषा गौरव दिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात मराठी अस्मितेचा मानबिंदू कविवर्य ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर आणि लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदर्श महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर मानसी जगदाळे यांच्या हस्ते झालं। यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य संतोष मेनन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं। कार्यक्रमाचा प्रास्ताविक सोनाली पाटील यांनी केला। शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असं स्वागत गीत सादर केलं। यावेळी इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी कुमारी अमृता पवार, दिव्या शहा यांनी मनोगत व्यक्त केली। त्याचबरोबर इयत्ता 2रीतील विद्यार्थिनी कुमारी वेदा बुधावले हिने छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला। इयत्ता 7वीच्या कुमारी सिद्धार्थ महाडिक इयत्ता 7वीचा कुमार सिद्धार्थ महाडिक ढोलकीच्या साह्याने म्यानातून उसळे तलवारीची पात या गाण्यावर वाद्य वाजवलं। तसेच इयत्ता 4थीच्या व 2रीच्या मुलांनी सुंदर असं नृत्य करून उपस्थितांची मन जिंकली। यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर मानसी जगदाळे म्हणाल्या की मराठी भाषेचं जतन केलं पाहिजे। वैभवशाली परंपरा आपल्या मराठी भाषेला, मानवी जीवन, संस्कृती, कला यातूनच भाषा जिवंत आहे हे समजतं। आपली भाषा जगवायला हवी, वाढवायला हवी। मराठीचं भवितव्य धोक्यात येऊ नये यासाठी तिच्या विकासाच्या काही नव्या वाटा शोधता आल्या पाहिजेत। मराठीचे भाषा शुद्धीकरण करून भाषा वैभव प्राप्त झालं पाहिजे, अशा पद्धतीने कार्य आपण केलं पाहिजे असं त्या म्हणाल्या। यावेळी प्रशालेचे उपप्राचार्य संतोष मेनन यांनी सर्वांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। हा मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर राजेश ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत देखण्या पद्धतीने घेण्यात आला। संस्थेचे कार्यकारी संचालक PT पाटील सर यांचं मार्गदर्शन मिळालं। यावेळी या कार्यक्रमाला पर्यवेक्षक किरण कांबळे, राजश्री चव्हाण, मराठी विभाग प्रमुख सर्जेराव कांबळे, संगीत शिक्षक चंद्रकांत सदाकळे, कला शिक्षक अमोल वाळवेकर, सपना पाटील, विद्यार्थी उपस्थित होते। या दिनाचा औचित्य साधून चला लिहिते हो या उपक्रमांतर्गत प्रशालेमध्ये पत्रलेखन, निबंधलेखन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या। या कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचालन कुमार अभय कांबळे यांना केलं। आभार कुमारी तन्वी देवकर हिने मांडले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।